छोटी गाय, इकडे कावेरी ब्लॅक ॲस्ट्रोला. इकडे छोटं ट्रॅक्टर आहेत का, तर बघू शकता. इकडे DJ ट्रॅकचं ट्रॅक्टर आहेत का, तर बघू शकता. इकडे श्रीहरी कुठं करमाड. इकडे सगळे पॉवर वेडर वगैरे आहेत का, कारण कुट्टी मशीन, पॉवर वेडर. आपण हा एक पार्ट संपलेला इकडे बघू शकता. आता इकडे संपूर्ण पॉवर विडर वगैरे इकडे वर थोडी माहिती दिलेली आहे. सगळे पॉवर विडर 11 HP मध्ये, 9 HP मध्ये, 7 HP मध्ये. त्याच्यावर किंमतापणे बघू शकता तुम्ही. 1,60,000 किंमत 11 HP मध्ये. 9 HP मध्ये डिझेलमध्ये 1,40,000. प्रात्यक्षिक लाईव्ह दाखवता चालू शकता, बघू शकता. इकडे सगळं फवारणीचं, इकडं पॉवर विडर वगैरे. इकडं G क्लास म्हणून आहे. हार्वेस्टर आहे ते छोटं. इकडे संपूर्ण ड्रिलर वगैरे. इकडे फवारणीचं शेतकऱ्यांवर बघू शकता तुम्ही. इकडे पण ऊसाचं. सोलरवर पण चालते, बॅटरीवर पण आपल्या इंजिन. दिस इज एक्झॉटिक व्हेजिटेबल. कॉल्ड ॲज एक्झॉटिक व्हेजिटेबल्स आहेत. बरोबर. वेगवेगळ्या प्रकारचे लेट्युसेस आपण म्हणतो, जे की आपण सध्या नवीन हायड्रोपोनिक्स, एरोपोनिक्स करतो. हायड्रोपोनिक वगैरे असं विषय. हो, हे सॉइलमध्ये पण येतात. हे वेगवेगळ्या टाईपचे, याला रोमन टाईप म्हणतो, हे लिफी टाईप्स आहेत. हा आहे आईसबर्ग टाईप. आईसबर्ग टाईप. आईसबर्ग. आपण जे डॉमिनोज किंवा इकडे बर्गर वगैरे खातो, बर्गर वगैरे खातो, मध्ये जो लेट्यूस असतो ना, याचे काप करून आपण ते लेट्यूस. हो, ठीक आहे. आणि ह्या ज्या सगळ्या या कलरच्या शिमला मिरची, ह्या सगळ्या सॅलेड वगैरे. बरोबर. या बाकी हे चायनीज आयटम मध्ये कामी येतात. बरोबर. या सगळ्या आता पहिले आपण ह्या काकड्या करायचो. आता या नवीन शेडनेट पॉलिहाऊसच्या काकड्या आपण शेतकरी करायला लागले. ठीक आहे. याला आपण शुद्ध भाषेत, शेतकरी भाषेत चायनीज काकडे असं म्हणतो. चायनीज काकडे. ठीक आहे. पण याला ऍक्च्युली इट इज मिनी कुकुंबर. मिनी कुकुंबरचा मिनी कुकुंबर. ही भारताची वांगी आहे. बरोबर. ठीक आहे. आणि हे खरबूज आहे. खरबूज प्रीमियम सेगमेंटचं खरबूज आहे. प्रीमियम सेगमेंट. एक्सपोर्ट होतं का? हे एक्सपोर्ट होतं. याची जी शेल्फ लाईफ आहे, म्हणजे तुम्ही 2 हप्त्याच्या वर याची शेल्फ लाईफ आहे. बरोबर. 2 हप्त्याच्या वर आपली शेल्फ लाईफ एक्सपोर्ट होतं शेतकऱ्यांना. सुटत नाही. हो, 20 ते 25 दिवसाची शेल्फ. बरोबर. हे किती ग्रॅममध्ये आता हे अंदाज तरी? साधारणतः 1 ते 1.5 किलोचा दर. 1 ते 1.5 किलो. अरे चांगलं प्रकार. हे भाई 1 ते 1.5 किलोपर्यंत याची एक्सपोर्ट क्वालिटी शेतकऱ्यांना. हो, हायब्रिडचं न्यूट्रिशन ॲक्च्युली कसं आहे, पहिले सगळे सर्वात पहिले वाईल्ड होते. त्याच्यानंतर आपण म्हणतो कॉम्प्लेट आहे सर तुमचं एखादी. न्यूट्रिशनल व्हॅल्यू हायब्रिडमध्ये वाढवलीच आहे, कारण की पॉप्युलेशननुसार प्रोडक्शन वाढलं आणि न्यूट्रिशनल व्हॅल्यूसुद्धा वाढली. आता याची ब्रिक्स व्हॅल्यू 14 ते 15 आहे. मेजरली आपण याच्यामध्ये ब्रिक्स व्हॅल्यू बघतो. बाकी हे पाहिजे त्यांचं कॉम्प्लेट आहे. देसी इंडिया म्हणून. 2 मिनटं सरेल जरा. कॉन्टॅक्ट नंबर कुठे आहे?
हे बघा शेतकरी यांचं पॉम्पलेट आहे, संपूर्ण याच्यावर माहिती दिलेली आहे. तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे मारून तुम्ही व्यवस्थित माहिती वाचू शकता. हे बघा शेतकरी वेणुगोपाल रेड्डी म्हणते कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिला आहे. तुम्हाला जास्त अजून माहिती हवी असेल तर तुम्ही याच्यावर कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता. बरोबर. आता इथे बघू शकता तुम्ही जैन प्लांट फॅक्टरीमध्ये सर्व काही रोपं वगैरे इथे आंब्याची वगैरे सर्व बघू शकता तुम्ही. इथे सर्व आंब्याच्या वेगवेगळ्या व्हरायटी इथे तुम्ही बघू शकता. जर आपल्या चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आता तुम्ही इकडे बघू शकता जैन इरिगेशनचं आहे पूर्ण सर्व काही साहित्य आपलं शेतीत लागणारं सर्व ठिबक फिल्टर वगैरे सर्व काही इथे बघू शकता तुम्ही. इकडे बघू शकता सर्व जोडलेलं आहे त्यांनी फिल्टर वगैरे सर्व. इकडे केळीचे रोपं वगैरे इकडं ॲग्रिसर्चचं एक्सपोर्ट क्वालिटी सर्व अजून काही चालू आहे. इथं रिबिन वगैरे बाकी आपण मागून बघूया सर्व काही. सर्व यांचे प्रोडक्ट वगैरे ठेवले इथे. आपण सर्व काही माहिती सांगणार शेतकरी मित्रांनो. आपला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. जर आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आपण लाईक करायचं आहे. इथं मेट्रो गेन म्हणून आहे, बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड आहे, प्रायव्हेट कंपनी आहे. इकडे सॅम्पल वगैरे ठेवले सर्व. यांचा पॉम्पलेट शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल त्याच्यावर नंबर वगैरे दिला आहे. इकडे मागे नंबर आहे. इकडे नमो बायो प्लांट्स म्हणून आहे. इकडे पण केळीचे सर्व रोपं वगैरे जे आपण नवीन आहे शेतकरी मित्रांनो, जे आधुनिक असणार आहे त्याच्याबद्दल आपण चांगली प्रकारे माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तुमच्यापर्यंत. हे बघ इथे पण रोपं वगैरे ठेवले, घोडा ठेवला आहे केळीचा. इकडे निर्मल सीड्स आहे. इकडे ओम गायत्री नर्सरी म्हणून आहे. इकडे पण रोप वगैरे ठेवलेले सर्व, कलिंगड खरबूज वगैरे. आणि इकडं मिरची आहे. इथं ग्राफ्ट केलेलं वांग आहे शेतकरी मित्रांनो. इकडे झेंडूचे फुलं आहे, इकडं कलिंगड आहे आणि इकडं शिमला मिरची. इकडे प्लॅन्टो कृषी तंत्र फ्लर्शर वायर्ड प्रोडक्ट्स म्हणून आहे. मोसंबी आणि पपई ठेवलेली आहे.
इकडे राईज अँड शाईन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड म्हणून आहे. आपलं जळगाव खानदेश असल्यामुळे आपल्या इकडं केळीचं सगळ्यात जास्त त्यांनी जोर केला आहे शेतकरी. तर ते बघू शकता केळीचे रोपं वगैरे संपूर्ण आपल्या खानदेशकडे केळी जास्त उत्पादन घेतलं जातं. त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्या प्रकारे इकडं केळीचंच दिसतंय तुम्हाला स्टॉल वगैरे जास्त. पुढे आपण सर्व काही माहिती सांगणार आहे तुम्हाला. इकडे बघू शकता तुम्ही त्या व्हरायटी यांच्या ग्रँड नॅन म्हणून आहे, हे लक्की, हे रेड बनाना आहे, एक ते तिकडे ब्लू जावा म्हणून आहे. इकडं पॅक युनिव्हर्सस पॅकेजिंगचा काही विषय आहेत तर इकडे बघू शकता पॅकिंग करतो आपण त्याची सर्व काही इथे. श्री साई प्लास्टिक अँड इरिगेशन आहे. हा व्हिडिओ बनायचं कारण असं शेतकऱ्यांना बऱ्याच शेतकऱ्यांना येणं होत नाही. कशा प्रकारे स्टॉल वगैरे लागले हे संपूर्ण माहिती आपण देत असतो. युनिटी एनर्जी म्हणून आहे, सोलर प्लांट आहे काहीतरी विषय. इथं डिवाइन डेलिकेसी म्हणजे शेती. इथं घोडा बघू शकता तुम्ही, जबरदस्त आहे इथला घोडा. कृषी दूत बायो हर्बल प्रायव्हेट लिमिटेड म्हणून नाशिकचं आहे. त्यांचे प्रोडक्ट वगैरे ठेवले थोडे. आधी मी तुम्हाला कशा प्रकारे स्टॉल वगैरे लागले ते दाखवून देतो शेतकरी मित्रांनो. मग नंतर आपण सर्व काही माहिती देणार आहे तुम्हाला. त्याच्यामुळे आपला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे. इकडे न्यूट्री हर्ब बनवून आहे, पशु आहार आहे सर्व. इकडे त्यांचे सर्व प्रोडक्ट ठेवले शेतकरी मित्रांनो बघू शकता. इकडे रेवा फ्लोरा कल्चर म्हणून आहे, ॲग्रोवर्ल्ड कंपनी पूर्ण केळीचं सर्व. इकडे केळीची रोपं इथे पण. इथं बघू शकता शेतकरी मित्रांनो आनंद मशिनरी म्हणून आहे. आपल्या ऊसाचा जो पाचट असते शेतकरी त्याची कुट्टी करता हे बघू शकता इथं मशीन आहे. बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, इथे तुम्हाला प्रत्यक्ष दाखवून देतो. इकडे पेरणी यंत्र आहे सर्व, रोटर वगैरे ठेवले आहे. इकडे सर्व डाय लावले आहेत कंपनी म्हणजे चकत्या. आपण बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या चकत्या लावल्या आहे. सगळ्या मक्याच्या, हरभरा, उडीद, मूग, ज्वारी सगळ्या त्यांचे नंबर वगैरे नाव टाकलेले. तूर, हरभरा, भुईमूग, गहू, ज्वारी. इकडे पंकज ट्रेडर्स म्हणून असतात की मित्रांनो मशिनरी हार्डवेअर. इकडे बी पॉवर विडर वगैरे बघू शकता तुम्ही, छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्व पॉवर विडर इथे.
बॅक रोटर आहे, हे सेंटर रोटर आहे, कोणतं हे सेंटर रोटरी हे सेंटर आहे का? हां, हे पेट्रोल इंजिन सेंटर रोटरी, पेट्रोलमध्ये शिकवतो सेंटर हा बॅक रोटरी आहे, हा बॅक डिझेल इंजिन, डिझेल आहे का? हां हे सेंटर रोटरी डिझेल इंजिन. बरोबर. हे किती HP मध्ये आहे इकडचे? हा 5 HP मध्ये, हां हा 7 HP मध्ये, बरोबर. हा 11 HP मध्ये. 11 HP. ह्याची किंमत किती जाते याची? हा जातो, इथली ऑफर चालू आहे, हा. 140 तसे 10,000 रुपये डिस्काउंट आहे. 10,000 डिस्काउंट इथे हां, घेतल्यानंतर 31 ला 10,000 जातोय. 31 ला जातोय. हा 500 रुपये डिस्काउंट आहे, 50ची प्राईस आहे. 50 45 प्लस आपल्याकडून 2 लोखंडी टायर फ्रीमध्ये आहे. बरोबर. हा 60,000चा आहे. 60,000. 5,000 रुपये डिस्काउंट आहे, 55,000 रुपयात जातोय. प्लस आपल्याकडून 2 लोखंडी टायर याच्यासोबत फ्री आहे. प्रत्येक मशीन सोबत रोटर सेट आहेत, या बरोबर. मशीन सोबत 3 रोटरी आहेत. बरोबर. आणि हा सेल्फ स्टार्ट आहे. सेल्फ स्टार्ट आहे का? सगळे सेल्फ स्टार्ट आहे का? नाही, हा सेल्फ स्टार्ट आहे फक्त बॅक रोटरी. यांना बरोबर. सेल्फ स्टार्ट करता येतात, त्याला खर्च येतो 10,000 रुपये, तो वेगळा. बरोबर, तो वेगळा करता येतो. आणि इकडचे प्रत्येक मॉडेल हे पेट्रोल इंजिन आहे. हे पेट्रोल इंजिन हा सगळ्यात स्वस्त 28,000 आहे. 28,000. 7 HP. 7 HP. हा शॉकअपवाला आहे, बरोबर. त्याला 2 शॉकर आहेत, म्हणजे झिरो व्हायब्रेशन होतं. हा जातो तुम्हाला 38,000 रुपयाला. म्हणजे हातांना 0 व्हायब्रेशन आहे. झिरो व्हायब्रेशन बरं. हा 38,000 रुपयाला जातो. 38,000. याच्यासोबत तुम्हाला 4 फुटाचा रोटर प्लस 2 लोखंडी टायर प्लस मशीन येईल. बरोबर. हा 225 cc मध्ये सगळ्यात प्रीमियम क्वालिटीचा ॲग्रीमेटचा. बरोबर. हे सगळे 212 cc पेट्रोलमध्ये, हा 225 cc चा आहे. हां. हा जवळपास जातो 40,000 रुपयाला, सोबत 2 लोखंडी टायर, 4 फुटाचा रोटर प्लस मशीन. बरोबर. आणि तो जो आहे आपला, हां तो आपला बच्चू मॉडेल येतो असतो बेन्सनचा. बरोबर. तो जातोय 37,000 रुपयात. त्यासोबत 37,000. 2 लोखंडी टायर, 4 फुटाचा रोटर प्लस वक्कर आणि मशीन. बरोबर. हे बघा शेतकऱ्यांचं पंकज ट्रेडर म्हणून मशिनरीवर हार्डवेअर आहे, जळगाव. जळगाव. इथे घेतल्यानंतर तुम्हाला प्रत्येक मशिनरीमध्ये काही ना काही फ्री आणि डिस्काउंट राहणार आहे. 5,000 ते 10,000 डिस्काउंट असणार आहे तुम्हाला. तुमच्या चॅनल थ्रू कधी आलं तर अजून 1,000 रुपये 2,000 रुपये तुमच्याकडून फ्री. जर आपल्या चॅनल थ्रू आले शेतकऱ्यांना तर 1,000-2,000 डिस्काउंट भेटून जाणार तुम्हाला. काय चॅनल आहे आपलं? हे इकडे स्वराज 735 आहेत मित्रांनो, स्वराज आहे. इकडं गिरणे आहे, गणेश मशनरी म्हणून. स्वराज 855. इकडे स्वराज 744. जर आपला व्हिडिओ आवडला शेतकरी मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ जर बघितला असेल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला पण लाईक करा, आपल्या व्हिडिओला पण लाईक करा. आणि जास्तीत जास्त आपले जे शेतकरी मित्र असतील किंवा आपला परिवार असेल त्याच्यामुळे आपला व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्या व्हिडिओला म्हणजे जास्त प्रतिसाद भेटेल आणि त्यांनाही फायदा होईल. कशा प्रकारे कृषी पसंत भरलं आहे किंवा म्हणजे पहिला दिवस असल्यामुळे तुम्हाला येणं पण शक्य होईल इथे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. इकडे रोप चालू आहे वाटतं, वाटिका. हळद आहे शेतकरी मित्रांनो. धरा तुम्ही ते टेबल धरा तिकडे. गांडूळ खतासाठी आज वापरला जातो ना? नाही, गांडूळ खतासाठी वेगळा वेगळा लागतो का तो बेड असतो साधा ओपन पण राहतो. नाही पण हे जे हे पांडव ॲडव्हान्स जीवामृत म्हणून आहे शेतकरी मित्रांनो. जीवामृत बनवलं जातं याच्यामध्ये. याच्यावर किमती वगैरे दिल्या आहे थोडी साईजनुसार, बघू शकता तुम्ही. जीवामृत युनिट आहे सर, ड्रिपने हो. आपण सर सगळ्या पिकांना लिहू. सर नमस्कार. नमस्कार. आपलं शाश्वत शेती मुलाखत म्हणजे पांडव ॲडव्हान्स जीवामृत म्हणून आहे.
म्हणजे आता हे किती बाय कितीचं आहे आता हे? सर हे 5 बाय 10चं युनिट आहे. शेतकऱ्यांना आम्ही त्यांच्या साईजनुसार वेगवेगळे युनिट बनवून देत असतो. बरोबर. 5 बाय 10, 5 Size बाय नुसार. 20, 5 बाय 30. बरोबर. बरोबर आहे. 5 एकर, 10 एकर, 15 एकर याच्यानुसार. आता याची थोडीशी पद्धत समजून सांगतो हो. सर. हे हा टप आहे. याच्यामध्ये आपण शेण, गोमूत्र, ताक, गूळ, तांदळाचं पीठ, बॅक्टेरिया पाण्याबरोबर जे जीवामृतला mix लागतं करून- आपण सर्व हो, mix ते करू सगळं शकतो. मिक्स करून असं याला ढवळतो. बरोबर आहे. बरोबर. त्याच्यातला हार्डवर्क पण आपण काढून घेणार. पहिलं बांबूनं ढवळला जायचं. बरोबर. आणि हा कॉक ऑन करून आपण आतमध्ये सोडतो. बरोबर. याच्यामध्ये सुरुवातीला 21 दिवसामध्ये पूर्ण फर्मेंटेशन होतं, 21 विघटन होतं. दिवसामध्ये. आणि सुरुवातीला आपल्याला 21 दिवसानंतर त्या समोरचा जो कॉक दिसतो तिथून आपल्याला जीवामृत जीवामृत भेटतं. जे गाळण्याची गरज नाही. हो. कोणताही चोथा याच्या आतमध्ये शिल्लक राहत नाही. बरोबर. आणि सकाळ संध्याकाळ ढवळण्याची गरज नाही. बरोबर. असं जसं टीव्हीवर दिसतं असं शुद्ध स्वरूपात जीवामृत तुम्हाला दर 3 दिवसाने 100 लिटरपासून 500 लिटर भेटेल. बरोबर. ड्रीपनं, स्प्रिंकलरनं, पाण्यानं आपण पिकांना शेतीमध्ये देऊ सोडू शकतो. आणि आपल्या सर्व पिकांना देऊ शकतो. सगळ्या पिकांना देऊ शकतो. पिकं दमदार येतात. आणि रासायनिक खतांचा जो अतिवापर आहे तो आपला कमी आता नापीक होत चालली जमीन आपण हो, सुपीक नापीक करू होत चाललेली आहे. ते पण सुपीक होण्याचं प्रमाण यांना जीवामृतनं वाढतं. बरोबर. हे बघा शेतकरी तुम्हाला माहिती दिली संपूर्ण याच्याबद्दल. याच्यावर संपूर्ण आपल्या साईजनुसार किमती दिलेल्या आहे. यांचं पॉम्पलेट शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तुम्ही या आपण कॉन्टॅक्ट नंबर दिला असेल तुम्ही बघू शकता. याच्यावर संपर्क साधू शकता. हे पाहिजे अशा प्रकारे आहे ते जे अमृत तयार होतं त्याच्यामध्ये संपूर्ण. शुभ्र आहे ती. इकडे बिटल म्हणून आहे. इकडे हैदराबादी बिटल म्हणून आहे. इकडे आफ्रिकन बोर्नर आहे. इकडे वनराज म्हणून आहे. इकडे कोंबड्या बघू शकता. इकडे कावेरी ब्लॅक एक्स्ट्रोला. इकडे कडकनाथ आहे शेतकऱ्यांनो. इकडे पंजाबी बिटल म्हणून कॉपी करायची नाही. कसं कॉपी करायची नाही? काय बघताय नंबर 1. हा काय रेडको आहे का बकरा आहे? तिच्या नंबर 1 बघताय का? कसं नंबर 1 कसं नंबर 1 आप्पा शेवाळीचा भरोसा आहे. आप्पा शेवाळी ओनली 1. आप्पा शेवाळी 3 पुणे लक्षात ठेवा. इकडे पुगनुरी गाय आहे शेतकरी मित्रांनो. छोटी गाय. इकडे कपिला किल्लार वळू आहे. इकडे काळजी किल्लार वळू आहे. एकदम जबरदस्त क्वालिटीची बघू शकता ते. इकडे कंदारी वळू गाय आहे. बघू दादा.
इकडे देवणी वळू म्हणून आहे. इकडे पंढरपुरी म्हैस, नाही तर म्हैसच नाही. इकडे ऑस्ट्रेलियन आहे. हे पंढरपुरी म्हैस इकडे शेतात. इकडे जर्सी आहे. इकडे पंढरपुरी म्हैस. इकडे गिर गाई वगैरे. व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मिळता व्हिडिओ शेअर करा.